नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या फर्स्ट टॉपिकला सुरुवात केलेली होती, ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. यामध्ये आपण आपल्या पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन समजून घेतलेलं होतं, ज्यात आपण पार्टनरशिपचं मिनिंग, डेफिनेशन, फीचर्स, त्याचबरोबर पार्टनरशिप डीड काय असतं हे डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या प्रोव्हिजन समजून घ्यायच्या आहे. या प्रोव्हिजन्स प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप उपयोगी पडत असतात, त्यामुळे त्या डिटेलमध्ये माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर सुरुवात करूया इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932च्या प्रोव्हिजन्सला. तर त्यांनी काय सांगितलंय बघा त्या ठिकाणी की ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ज्यावेळेस आपण पार्टनरशिप फर्मची स्थापना करतो त्यावेळेस एक डॉक्युमेंट आपण प्रिपेअर करत असतो, एक दस्तऐवज आपण बनवत असतो. त्या डॉक्युमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. आता पार्टनरशिप डीड काय आपण ते बघितलं होतं. पार्टनरशिप डीड इज अ रिटन ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. पार्टनर्स मधला जो रिटन ॲग्रीमेंट असतो, लेखी करार असतो, त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणत असतो. या पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनरशिपच्या टर्म्स अँड कंडिशन या डिटेलमध्ये सांगितले असतात. म्हणजे थोडक्यात पार्टनरचे नाव असतील, कोणत्या पार्टनर्सनी किती कॅपिटल दिलंय, प्रॉफिट शेअरिंगचं प्रमाण कसं असणार आहे, यासारखी सगळी माहिती त्या पार्टनरशिप डीड मध्ये नमूद केलेली असते, लिहिलेली असते. परंतु ते काय म्हणतात, जर पार्टनरशिप डीड सायलंट असेल, पार्टनरशिप डीड सायलंट असेल अबाउट एनी पॉईंट, म्हणजे एखाद्या पॉईंट विषयी पार्टनरशिप डीड सायलंट असेल. एखादा पॉईंट म्हणजे थोडक्यात डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट आहे. म्हणजे एखाद्या पॉईंट विषयी जर पार्टनरशिप डीड सायलंट असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी हा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं, या प्रोव्हिजन्स करतात. म्हणजे थोडक्यात एखाद्या पॉईंट विषयी पार्टनरशिप डीड मध्ये काही लिहिलेलं नसेल, काही नमूद केलेलं नसेल, मग हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं, या प्रोव्हिजन्स करतात. मग त्या प्रोव्हिजन्स आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यातली पहिली प्रोव्हिजन जी आहे ती आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट विषयी. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट किंवा लॉस असेल त्याचं शेअरिंग कसं राहणार आहे, डिस्ट्रीब्युशन कसं राहणार आहे. तर ते काय म्हणतात बघा, इफ पार्टनरशिप डीड इज सायलंट, डीड सायलंट असतं म्हणजे त्या डीड मध्ये काही लिहिलेलं नाही. कशाबद्दल? डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट बद्दल. जर पार्टनरशिप डीड सायलंट असेल कशाविषयी? प्रॉफिट शेअरिंग रेशो विषयी. तर अशा वेळेस तो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो कसा घेणार आपण? इक्वल घेणार. आता हे तुम्हाला माहिती असणं कंपल्सरी गरजेचं आहे, कारण की खूप सारे प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रेशोच दिलेला नाही. मग तुम्हाला रेशो जर दिला नसेल तर रेशो इक्वल घ्यायचा. मग हे कोण सांगतं आपल्याला? या प्रोव्हिजन सांगतात. ही प्रोव्हिजन काय सांगितलं? पहिली प्रोव्हिजन काय आपली? डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटची. इफ पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द इक्वल रेशो. मग आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण हा प्रश्न विचारता की पार्टनरशिप डीड सायलंट असेल तर रेशो कसा घ्यायचा? इक्वल रेशो. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण आपल्याला हे काम येणार आहे. यानंतर दुसरी प्रोव्हिजन जी आहे ती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स विषयी. आता ही प्रोव्हिजन काय सांगते तुम्हाला, की तुम्हाला ड्रॉइंगची डेट दिलेली नसेल, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जे ड्रॉइंग्स देतात आपल्याला त्याची डेट जर तुम्हाला दिली नसेल, तर त्या ठिकाणी जो इंटरेस्ट चार्ज करायचा आहे पार्टनर्सकडून, तो इंटरेस्ट किती महिन्याचा चार्ज करायचा आहे ते काय सांगतात. जर डेट ऑफ ड्रॉइंग्स तुम्हाला दिलेली नसेल तर पार्टनर्सकडून जो इंटरेस्ट तुम्हाला चार्ज करायचा तो ऍव्हरेजली 6 मंथचा इंटरेस्ट तुम्हाला चार्ज करायचा आहे. म्हणजे थोडक्यात एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय, त्या प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्स दिलेले आहे आणि त्या ड्रॉइंग्सवर तुम्हाला खाली सांगितलंय का इंटरेस्ट काढा 10%, आणि त्या ड्रॉइंगची डेटच माहित नाही, शक्यतो देतच नाही ड्रॉइंगची डेट आपल्याला ते. मग अशा वेळेस त्या ड्रॉइंग्सवर जो 10% इंटरेस्ट तुम्ही काढणार आहे तो 6 मंथचा म्हणजे 6 महिन्यात तुम्हाला घ्यावा लागेल. आणि ही प्रोव्हिजन्स खूप गरजेची आहे, कारण की मॅक्झिमम मुलं 10% काढून त्या ठिकाणी डायरेक्ट रेकॉर्ड करतील, लिहून टाकतील. परंतु आपल्याला लक्षात आलं पाहिजे पुढे जाऊन का जर आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायला लावलं आणि ड्रॉइंगची डेट माहिती नाहीये, तर अशा वेळेस जो इंटरेस्ट तुम्ही काढणार तो 6 महिन्याचाच काढायचा आहे, 6 मंथचाच त्या ठिकाणी काढावा लागतो. यानंतर थर्ड प्रोव्हिजन जी आहे ती आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन विषयी. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हणजे आपल्या पार्टनरकडूनच पार्टनरशिप फर्मने जर एखादं लोन घेतलेलं असेल, लोन म्हणजे काय, ती कॅपिटलपेक्षा त्याने एक्स्ट्रा जी अमाऊंट दिलेली आहे पार्टनरशिप फर्मला, मग आपल्या पार्टनरकडून जर पार्टनरशिप फर्मने लोन घेतलं आणि त्या लोनच्या इंटरेस्ट बद्दल तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये, किंवा किती व्याज घ्यायचं त्या लोनवर, किती व्याज द्यायचं त्या पार्टनरला त्या लोनवरती, त्याबद्दल तुम्हाला काही सांगितलेलं नाही, तर अशा वेळेस त्या पार्टनरला त्या लोनवरती 6% इंटरेस्ट दिला जातो. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो की इफ रेट ऑफ इंटरेस्ट इज नॉट गिवन ऑन लोन फ्रॉम पार्टनर्स, त्या पार्टनर्स लोनवरती तुम्हाला काही इंटरेस्ट सांगितलेला नाही, तर तुम्ही किती चार्ज करणार त्या ठिकाणी, देन 6% इंटरेस्ट इज अलाउड. अशा वेळेस 6% इंटरेस्ट अलाउड केला जातो, दिला जातो त्या पार्टनर्सला. यानंतर फोर्थ प्रोव्हिजन जी आहे ती आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल विषय. हे बघा, जसं आपल्याला इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन बद्दल सांगितलं की लोन घेतलेलं आहे आणि त्याचा इंटरेस्टचा रेट दिलेला नाही, तर तुम्ही 6% रेट घेता. तसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल जर सांगितलं नाही काही, ते काय म्हणतात, इफ पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल जर डीड मध्ये काही दिलं नसेल तर इंटरेस्ट दिला जात नाही पार्टनर्सला. देन काय म्हटलं, ते इंटरेस्ट इज नॉट अलाउड. पार्टनर्सला अशा वेळेस इंटरेस्ट दिला जात नाही.
मग तुम्ही आतापर्यंत जे प्रोव्हिजन्स बघताय, प्रत्येक प्रोव्हिजन तुम्हाला हेल्प करणारे, गायडन्स करणारे कशासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे या प्रोव्हिजन्स क्लिअर असणं आपलं गरजेचं आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सरळ सरळ रूल काय सांगतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर तुम्हाला काढायला लावलं तर काढायचं, नाही सांगितलं तर नाही काढायचं. म्हणजे असं याच्यासारखं कंपल्सरी नाहीये इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन सारखं. देन फिफ्थ प्रोव्हिजन जी आहे ती आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. ही प्रोव्हिजन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक क्वेश्चन आहे त्याच्यावरती, पुढे जाऊन कळेल तुम्हाला. हे बघा, सॅलरी ऑर कमिशन बद्दल काय सांगितलं त्यांनी, का जर त्यांचं डीड मध्ये ठरलं असेल का एखाद्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन द्यायचं तर तुम्ही देऊ शकता, पण असं कंपल्सरी नाहीये का पार्टनर्सला सॅलरी किंवा कमिशन दिलंच जाईल. मग एक ऑब्जेक्टिव्ह पुढे जाऊन ते काय सांगतं की पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी ऑर कमिशन. म्हणजे पार्टनरला अधिकार असतो सॅलरी किंवा कमिशन मिळवण्याचा. तर त्याचा आन्सर म्हणजे ॲग्री डिसॲग्री मध्ये किंवा ट्रू ऑर फॉल्स मध्ये त्याचा आन्सर तुम्हाला फॉल्स किंवा डिसॲग्री घ्यावा लागेल. कारण की पार्टनर्सला असा राईट नाही, अधिकार नाही सॅलरी किंवा कमिशन भेटण्याचा. हा जर डीड मध्ये असेल तर म्हणजे त्यांचं ठरलं असेल आपलं तर देऊ शकतात, असं कंपल्सरी नाही. जसं नाही का इंटरेस्ट ऑन पार्टनर लोनवर 6% दिल्या जातात, तसं असं सॅलरी किंवा कमिशन यांना कंपल्सरी दिलं जातं. मग ते काय म्हणतात की पार्टनरशिप ऍक्ट 1932 काय सांगतो की नो सॅलरी कमिशन अलाउन्सेस रेम्युनरेशन इज टू बी गिवन टू पार्टनर. पुढे म्हणतात की जर पार्टनरशिप डीड मध्ये ठरलं असेल तर देऊ शकता, काय अडचण नाही. अग्रीमेंट मध्ये ठरलं असेल तर सॅलरी कमिशन देता येतं. आणि लास्ट 6 नंबर प्रोव्हिजन जी आहे ती आहे ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर बद्दल. जर एखादा नवीन पार्टनर घ्यायचा असेल तर बाकीच्या पार्टनरची कॉन्सेंट, संमती असणं गरजेचं आहे. बाकीच्या पार्टनरच्या परवानगीशिवाय, संमतीशिवाय तुम्ही नवीन पार्टनरला पार्टनरशिप मध्ये घेऊ शकत नाही. तर अशा एकूण 6 प्रोव्हिजन्स होत्या. आपण एकदम थोडक्यामध्ये परत एकदा बघूया, शॉर्टमध्ये एकदम. तर पहिलं डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट बद्दल काय म्हटलं ते, तर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल, डीड मध्ये रेशो बद्दल काही ठरलं नाही तर रेशो इक्वल घ्यायचं. दुसरं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बद्दल, तर ड्रॉइंगची डेट माहिती नसेल तर 6 महिन्याचा इंटरेस्ट द्यायचा ड्रॉइंग्स वरती जर विचारलं असेल तर. थर्ड, इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन बद्दल, तर पार्टनर लोन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे आणि त्याचा इंटरेस्टचा रेट माहिती नाही आपल्याला, तर 6% इंटरेस्टचा रेट त्या ठिकाणी अलाउड केला जातो, दिला जातो त्या पार्टनरला. चौथं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल सरळ सरळ आहे, सांगितलं काढायला तर काढायचं, नाही सांगितलं तर असं कंपल्सरी दिलं जात नाही इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल. सॅलरी किंवा कमिशन बद्दल ऍक्ट मध्ये तशी काही प्रोव्हिजन नाही. हा डीड मध्ये त्यांच्या अग्रीमेंट मध्ये ठरलं सॅलरी किंवा कमिशन द्यायचं तर देऊ शकता, पण असं कंपल्सरी दिलं जात नाही सॅलरी किंवा कमिशन. आणि शेवटी ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर, बाकीच्या पार्टनरची संमती असेल तरच तुम्ही नवीन पार्टनरला ऍडमिट करू शकता किंवा प्रवेश देऊ शकता पार्टनरशिप फर्म मध्ये. तर ह्या 6 प्रोव्हिजन ज्या तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप उपयोगी पडणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा चांगलं. यानंतर आता पुढे प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करायला घेता, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट जे आहे ते 2 पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. पहिली मेथड असते फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे ज्यामध्ये तुमच्या कॅपिटलचा बॅलन्स फिक्स असतो, चेंज होत नाही, कॉन्स्टंट राहतो, त्या मेथडला आपण फिक्स कॅपिटल मेथड असं म्हणतो. आणि ज्या मेथडमध्ये कॅपिटलचा बॅलन्स फ्लक्च्युएट होतो म्हणजे चेंज होतो, बदलतो, त्याला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतो. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम अशाच 2 पद्धतीने आपण सॉल्व्ह करत असतो. एका मेथडमध्ये तुमचं कॅपिटल फिक्स राहतं आणि एका मेथडमध्ये तुमचं कॅपिटल चेंज होतं, बदलतं. तर आता तुम्हाला बघा या ठिकाणी की प्रॉब्लेम सोडवताना अशा 2 टाइप्स मध्ये तुम्ही सोडवणार आहे, परंतु ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड जी आहे थोडक्यात याच्यामध्ये तुम्ही एकच अकाउंट जे आहे कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर करता. म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमचं फक्त कॅपिटल अकाउंट एकच तेवढं त्या ठिकाणी दिसत असतं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये. आणि दुसरी असते फिक्स कॅपिटल मेथड, ज्यामध्ये करंट अकाउंट तुमचं मेन्शन केलेलं असतं, दिलेलं असतं. मग अशा वेळेस तुम्हाला करंट अकाउंट आल्यानंतर कॅपिटल अकाउंट सेपरेट तुमचं ठेवावं लागतं आणि करंट अकाउंट त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट बनवावं लागतं. आपण असं डिफरन्स दोन्ही मेथडमध्ये असा फरक कसा करतो, ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट अकाउंट हा बॅलन्स दिलेला आहे म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये, करंट अकाउंट आलं म्हणजे ही फिक्स कॅपिटल मेथड आहे, आणि जिथं करंट अकाउंट नाहीये ती समजून घ्यायची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक प्रश्न विचारला जातो बघा की अंडर विच मेथड ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन. म्हणजे तुम्ही कोणत्या मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट बनवता, आणि फक्त कॅपिटल म्हणल्यावर ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आहे, आणि करंट अकाउंट बनवलं म्हणल्यावर ती फिक्स कॅपिटल मेथड आपल्याला कळतं. मग ओनली कॅपिटल याचा अर्थ करंट अकाउंट नसतं बनवत आपण त्याचं, मग ती असते फ्लक्च्युएटिंग. ओनली कॅपिटल अकाउंट म्हणल्यावर फ्लक्च्युएटिंग, आणि करंट आणि कॅपिटल म्हटल्यावर ती फिक्स कॅपिटल मेथड किंवा करंट अकाउंटचं नाव आलं म्हणजे ती फिक्स कॅपिटल मेथड असते. यानंतर पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट कशा पद्धतीने बनवलं जातं, कोणते कोणते अकाउंट त्याच्यामध्ये बनवले जातात, आपण हे थोडक्यात समजून घेऊ. यानंतर पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जातं, त्यात कोणते कोणते अकाउंट्स आपण प्रिपेअर करतो हे आपण एकदम थोडक्यात त्या ठिकाणी समजून घेऊ. हे बघा, ज्यावेळेस आपण फायनल अकाउंटचं प्रिपरेशन करतो
ज्यावेळेस आपण फायनल अकाउंटचं प्रिपरेशन करतो त्या ठिकाणी आपण 2 अकाउंट बनवत असतो आणि एक स्टेटमेंट त्या ठिकाणी बनवत असतो. 2 अकाउंट कोणते? तर फर्स्ट अकाउंट असतं आपलं ट्रेडिंग अकाउंट, सेकंड अकाउंट असतं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि लास्ट बनवलं जातं बॅलन्स शीट. फायनल अकाउंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2 अकाउंट असतात आणि एक स्टेटमेंट असतात. ते 2 अकाउंट कोणते? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि स्टेटमेंट जे असतं ते बॅलन्स शीट त्या ठिकाणी आपण बनवत असतो. मग फायनल अकाउंट म्हणजे या 3 गोष्टी आपल्या समोर असतात. म्हणजे हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, हे ट्रेडिंग अकाउंट नेमकं का प्रिपेअर केलं जातं, काय शोधतो आपण त्याच्यामध्ये, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऍक्च्युली ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. सगळ्यात महत्वाचं, इट इज अ नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंटचा रूल तुम्ही 11th मध्ये शिकलेले होते. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. मग याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्सच रेकॉर्ड करणार आहे. पण त्या ठिकाणी आपण जे रेकॉर्ड करतो ते असतं डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याचबरोबर डायरेक्ट इन्कम. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण जे एक्सपेन्सेस किंवा इन्कम रेकॉर्ड करणार आहे ते डायरेक्ट असणार आहे. आता डायरेक्ट म्हणजे काय? ज्यांचा प्रोडक्शनशी डायरेक्टली संबंध येतो, त्याच्याशिवाय प्रोडक्शन तुमचं बनतच नाही, किंवा प्रोडक्शन होण्याच्या अगोदर जे जे खर्च तुम्ही करता ते सगळे डायरेक्ट मानले जातात. आता थोडक्यात जर डायरेक्ट म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंध येतो. आपण ज्यावेळेस फॉर्मॅट समजून घेणार आहोत त्या फॉर्मॅटमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहे, डायरेक्ट काय असतं आणि इनडायरेक्ट काय असतं. आपण वरवर फक्त बघतोय की ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, त्यामध्ये जे काही एक्सपेन्सेस किंवा इन्कम रेकॉर्ड करतो ते डायरेक्ट टाईपचे असतात. आणि यानंतर हे का प्रिपेअर करतो? हे प्रिपेअर करतो टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपण हे बनवत असतो. आपल्याला काही बेसिक गोष्टी याच्यावरनं क्लिअर होतील का? तुम्ही ज्यावेळेस फायनल अकाउंट बनवायला घेता तर हे 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट म्हणजे या 3 गोष्टी तुम्ही बनवत असता. त्यातलं पहिलं अकाउंट जे ट्रेडिंग अकाउंट ते नॉमिनल टाईपचं अकाउंट आहे, पर्सनल रिअल नॉमिनी मधलं नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही तुम्ही रेकॉर्ड करता ते डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि डायरेक्ट इन्कम असतात. कारण की नॉमिनल अकाउंट म्हणल्यावर रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे डेबिटला तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, मग क्रेडिटला तुम्ही डायरेक्ट इन्कमच रेकॉर्ड करणार. महत्वाचं काय? डायरेक्ट शब्द इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस असो किंवा इन्कम असो द्या, ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण रेकॉर्ड करत असतो. लक्षात ठेवा, डायरेक्ट म्हणजे काय? ज्याचा डायरेक्टली प्रोडक्शनशी संबंध येतो. आणि त्यानंतर हे का प्रिपेअर करतो, काय शोधायचं असतं आपल्याला याच्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा शोधायचा असतो. दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ट्रेडिंग अकाउंट सारखंच नॉमिनल टाईपचं अकाउंट आहे. इट इज अ नॉमिनल अकाउंट. त्यानंतर याच्यामध्ये जे काय रेकॉर्ड करतो आपण डेबिट साईडला ऑल इनडायरेक्ट, म्हणजे इथं जर डायरेक्ट असेल तर इथं आपण रेकॉर्ड करतो इनडायरेक्ट. आता इनडायरेक्ट म्हणजे यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही प्रोडक्शनशी, अप्रत्यक्ष संबंध येतो. इनडायरेक्टली त्यांचा संबंध येतो प्रोडक्शनशी. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ऑल इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट कशाला माहिती? ज्यांचा प्रत्यक्षपणे संबंध येत नाही प्रोडक्शनशी किंवा ज्याचा संबंधच नाही प्रोडक्शनशी, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी त्यांना इनडायरेक्ट असं म्हणतो, अशा एक्सपेन्सेसला किंवा इन्कमला. त्यानंतर हे जे प्रिपेअर केलं जातं, हे जसं इथं या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधला जातो, तसं या ठिकाणी काय शोधलं जातं? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. ते फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत असतो. मग या बेसिक काही गोष्टी त्या लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही पण नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम लिहिणार, तसं प्रॉफिट अँड लॉस मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केलं जातं. इथं आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधतो, म्हणजे जो काही फरक येतो त्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस म्हटलं जातं. इथं जो फरक येतो त्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हटलं जातं. आणि यानंतर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. आणि ही स्टेटमेंट काय शो करते? आपली फायनान्शियल पोझिशन, आपली आर्थिक स्थिती दाखवते ही स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यात आपल्यावरती कर्ज किती आहे, म्हणजे आपल्या लायबिलिटीज किती आहे, आपली देयता किती आहे, त्याचबरोबर आपल्या असेट्स किती आहे, आपली मालमत्ता असेल, संपत्ती ती किती आहे. म्हणजे आपल्या लायबिलिटीज आणि असेट्स, थोडक्यात आपल्यावरील कर्ज आणि आपली संपत्ती दाखवण्याचं काम बॅलन्स शीट करतं. म्हणजे ते आपलं फायनान्शियल पोझिशन दाखवतं. इथं आपण काही प्रॉफिट लॉस शोधत असतो, आपली आर्थिक स्थिती कशी फक्त हे जाणून म्हणजे घेत असतो आपण आपल्या बॅलन्स शीटमध्ये. तर एकंदरीत एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी फायनल अकाउंटमध्ये प्रिपेअर करायचे आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे एक ना एक बॅलन्स तो कसा येतो, त्याच्या मागचं कारण काय, सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.